वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत कायद्यातल्या काही तरतुदींना न्यायालयानं स्थगिती दिली आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण वक्फ कायद्याला स्थगिती नाही। 3 सदस्य गैरमुस्लिम, 5 वर्षांची अट स्थगित। वक्फच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी। वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। यावेळी कोर्टानं कायद्यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला। वक्फच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली। वक्फ बोर्डावर जास्तीत जास्त 3 गैरमुस्लिम तर वक्फ परिषदेत जास्तीत जास्त 4 गैरमुस्लिम सदस्य असावेत। वक्फ बोर्डाला जमीन दान करण्यापूर्वी 5 वर्ष मुस्लिम असण्याच्या अटीलाही स्थगिती देण्यात आली। मात्र यावेळी संपूर्ण वक्फ कायद्याला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला। त्याचबरोबर काही तरतुदींना दिलेली स्थगिती ही जोपर्यंत या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत लागू राहणार आहे। यावेळी संपूर्ण कायदा रद्द करण्याचे कारण नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवईंनी म्हटलं। त्यासोबत निर्णय देताना आम्ही जुना कायद्यांचा अभ्यास केला। त्यात असं आढळून आलं की संपूर्ण कायद्यावर स्थगिती देण्यात कोणताही आधार नाही असं कोर्टाने नमूद केलं। सुप्रीम कोर्टानं वक्फ सुधारणा कायद्याबाबत दिलेल्या निर्णयावर एमआयएम खासदार ओवैसींनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। मेरा मानना यह है कि बीजेपी की सरकार ये पूरी कोशिश करेगी कि वक्फ की प्रॉपर्टीज को बचाया ना जाए। बीजेपी की सरकार ये पूरी कोशिश करेगी कि वक्फ की इनकम में इजाफा ना हो। बीजेपी की सरकार ये पूरा ये कोशिश करेगी और ट्रस्ट की प्रॉपर्टी वक्फ नहीं हो सकती। पार्लियामेंट में लोकसभा में उसी दिन लाया गया। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात वक्फ सुधारणा विधेयकाचा मुद्दा अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाही। मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालानंतर नवा वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।